रेणुका देवी. दर दिवाळीच्या सुट्टीत आम्ही कुठं ना कुठं तरी जातच असतो. यावेळी कुठं जायचं याचा विचार करीत असताना अमिता एकदम म्हणाली, "पप्पा, आपण यल्लामाला जाऊया काय? आम्ही सौंदती पाहिलेली नाही. बरेच लोक दरवर्षी जातात. आपण यंदा जाऊया." "ठीक आहे, जाऊया," मी म्हणालो. त्या दिवशी जेवून मी, अपर्णा, रमेश, अमिता, श्वेता आणि स्नेहा असे 6 जण मारुती कारमध्ये बसलो. मी व रमेश पुढे, मागे अपर्णा, अमिता, श्वेता आणि मांडीवर स्नेहा. सकाळी 10 वाजता सरवडे सोडलं. रमत-गमत थांबत आम्ही 4 वाजता सौंदत्तीमध्ये पोचलो. प्रथम आपण देवीचं दर्शन घेऊया, रमेश म्हणाला. आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि देवीचा इतिहास थोडा जाणून घेतला. रेणुका, येल्लूआई, यल्लम्मा ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तिला संपूर्ण जगाची आई किंवा जगदंबा मानतात. यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहमपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तावर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथं ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंडुम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदंबिका, हेलियम्मा, रेणुका माता, यल्लम्मा, मरियम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. रेणुका ही इक्ष्वाकू वंशातील रेणुक म्हणजे प्रसन्नजित नावाच्या राजाची कन्या आणि जमदग्नी ऋषीची पत्नी होती. या जोडप्याला 5 मुलगे होते. त्यातला एक परशुराम होता. आता काही आख्यायिका आहेत. रेणुक राजा आणि भोगावती राणी यांनी त्रिवेणी संगम येथे जाऊन केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाचे फलित म्हणजे रेणुका होय, जी साक्षात आदिमायेचे पार्वतीचे रूप होती. शिवाची पत्नी पार्वतीने कुब्ज देशाच्या रेणुक नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणुकची मुलगी ती रेणुका, असे तिचे नाव रेणुका झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांच्या आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्त्रार्जुनला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नीचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असं बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूरचे स्थान अंत्यविधीसाठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते. बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास किंवा शिरास तांदळा म्हणतात. रेणुका मातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. रेणुक राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, चपळ आणि लागवी होती. वयाच्या 8व्या वर्षी अगस्ती ऋषींनी रेणुक राजाला रेणुकेचा विवाह जमदग्नी बरोबर करण्याचे सुचवले. जमदग्नी हे रुचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते. खडतर तप करून त्यांनी देवांचे आशीर्वाद संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदती भागात असलेल्या रामशृंग पर्वतराजीमध्ये राहत होते.
रेणुका जमदग्नी मुनींना पूजा अर्चेत मदत करत असे. रेणुका दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे आणि जमदग्नीसाठी त्यात पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथं असलेल्या सापाचे वेटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून घरी येत असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करत असत. रेणुका शब्दाचा संस्कृत अर्थ वाळूचे अत्यंत लहान कण असा पण आहे. एक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या पत्नी समवेत जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीबरोबर जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चाताप झाला. बराच उशीर झाल्याने तिने पटपट अंघोळ आटपली आणि वाळूचं मडकं बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके व्यवस्थित बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्या हाती जेव्हा आश्रमात परत आली तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला शाप दिला की तुझे तोंड आणि शरीर काळे ठिक्कर पडेल आणि तिला दूर जाण्यास सांगितले. पतिशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथं ती एकनाथ आणि जोगीनाथ या 2 शिवयोग्यांना भेटली. तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचवण्याचे सांगितले. त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचविला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्यास सांगितले. असा नित्यक्रम जर 3 दिवस श्रद्धेने केला तर 4थ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नीचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही. लवकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे असे सुचवले. पण हा काही काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल. तुझ्या पती समवेत तुझी अखंड पूजा होत राहील असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि 4थ्या दिवशी ती पूर्ववत गौरवर्णीय व स्थिर मनाची बनली. ती आपल्या पतीस भेटण्यास गेली. रेणुका देवीना 5 पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमन्वत, बृहद्भानु, मरुत्वत, सुषेण, बृहत्कर्मन आणि रंभद्रा. रंभद्रा हा सर्वात कनिष्ठ आणि सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लावलेला रंभद्रा हाच परशुराम म्हणून ओळखला जातो. जमदग्नीचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या 4 ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्यास सांगितले. 4ही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही. जमदग्नी ऋषींनी रागाने 4ही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुका देवी रडू लागल्या. तितक्यात परशुराम तिथं आला. जमदग्नीचा राग तरीही शांत झाला नव्हता. त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्यास सांगितले. परशुरामाने थोडा विचार केला. आपल्या वडिलांचा राग लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला एक वर दिला. परशुरामाने लगेच आपल्या आई आणि भावांचे प्राण परत मागितले. रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली. शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. हा चमत्कार पाहून
सर्व रेणुका मातेचे भक्त झाले. रेणुका आणि यल्लम्मा यामध्ये काय फरक? रेणुका आणि यल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची दोन नावे आहेत. एका दंतकथेनुसार परशुराम जेव्हा आपल्या आईचा शिरच्छेद करण्यासाठी तिच्या मागे धावत गेला, तेव्हा रेणुका एका दलित वस्तीमध्ये शिरली. परशुरामाने रेणुका देवीला शोधून काढले आणि तिचा शिरच्छेद केला. तसेच रेणुका देवीचे प्राण वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या दलित महिलेचेही शिर धडावेगळे केले. जमदग्नीच्या आशीर्वादाने रेणुका देवीला पुनर्जीवित करताना चुकीने दलित महिलेचे शिर रेणुका मातेच्या शरीरावर लावले गेले आणि दलित महिलेच्या शरीरावर रेणुका देवीचे मस्तक ठेवले गेले. दलित महिलेचे शिर लाभलेल्या रेणुकाला जमदग्नीने पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे मस्तक लाभलेल्या दलित महिलेला दलित समाजात यल्लम्मा देवी म्हणून पूजले जाऊ लागले. रेणुका मातेचा तांदळा हा मुखवटा 5 फूट उंच असून 4 फूट रुंद आहे. तेथील बैठकीवर सिंह हे देवीचे वाहन कोरलेले आहे. गाभाऱ्यास चांदीचा पत्रा मढवलेला आहे. या मंदिरामागे परशुरामाचे मंदिर आहे. आधुनिक पुराणशास्त्र वेत्यांच्या मते परशुरामाचा जन्म इसवी सन पूर्व 1588 या साली झाला. परशुराम ज्या भार्गव कुळात जन्मला ते कुळ इसवी सन पूर्व 2550 पासून अस्तित्वात होते. ही सर्व रेणुका देवीची माहिती आम्ही समजावून घेतली. आम्ही रेणुका देवीचे दर्शन घेतले, जमदग्नी ऋषींचे दर्शन घेतले, परशुरामाचे दर्शन घेण्यासाठी परसगड उतरायला सुरुवात केली. परसगडाकडे जाताना एका दुकानदाराने आम्हाला विनंती केली, साहेब इकडे माकडे फार आहेत, तुमच्या बॅगा वगैरे सांभाळा, चष्मा काढून ठेवा, काहीतरी खायला सोबत घेऊन जा, माकडे जर जवळ आली तर त्यांना हातातले खाऊ द्या. आम्ही पायऱ्या उतरू लागलो तोपर्यंत एक माकड आले व अमिताच्या हातातील केळी घेऊन पळून गेले. अमिता खूपच घाबरली. शेवटी पायऱ्या उतरून परशुरामाचे दर्शन घेतले. जाता येता माकडांच्या करामती पाहतच होतो. संध्याकाळी एक चांगलेसे लॉज बघून आम्ही तिथं वस्तीला राहिलो. एका हॉटेलमध्ये शाकाहारी जेवलो आणि थकल्यामुळं रात्री लवकरच झोपी गेलो. सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे केली, नाश्ता केला, चहा घेतला व परतीच्या वाटेला लागलो. वाटेत एक मनोळी नावाचे गाव लागले. आम्ही घड्याळाकडे पाहिले, 11 वाजले होते. आता आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवण करूया आणि मगच पुढे जाऊया, अपर्णा म्हणाली. रस्त्यावर बरीच हॉटेल्स होती. सर्वांनी दारात केळी वगैरे लावून अंगणात रांगोळ्या काढल्या होत्या. त्यातल्या त्यात एका बऱ्यापैकी हॉटेलमध्ये मी आत गेलो आणि म्हणालो, आम्ही 6 जण आहोत, जेवण मिळेल काय? अर्धा तास अवकाश आहे, हॉटेलवाला म्हणाला. ठीक आहे असे म्हणून मी बाहेर आलो. सर्वांना दारातच थांबायला सांगून दुसऱ्या 2-3 हॉटेलमध्ये जाऊन जेवणाची चौकशी केली. तिथं पण जेवणाला अवकाश होता. आम्ही थोडा वेळ थांबून आता काय करायचं याचा विचार करू लागलो. तेवढ्यात तो हॉटेलवाला बाहेर आला आणि म्हणाला, चला साहेब, आत या, जेवण तयार आहे. आम्ही सर्वजण आत आलो. हात तोंड धुवून टेबलाजवळ आलो. टेबलावरील जेवण पाहून चकितच झालो. एक तर 6 जणांना केळीच्या पानात वाढले होते. काजू बेदाणे घातलेला साजूक तुपातील शिरा, पांढरा भात, त्यावर डाळीचं वरण, वरणावर तूप, आमटी, 2 भाज्या, पापड, लोणचे, चटण्या, दही आणि नंतर मसाले भात वगैरे सर्व पाहून आम्ही खुश झालो. सर्वजण पोटभर जेवलो. म्हणजे त्यांनी आग्रह करून करून वाढलं. नंतर आम्ही बिसलरी पाण्याच्या 3 बाटल्या घेतल्या. सर्वांचं जेवण झाल्यावर मी काउंटरजवळ गेलो आणि खिशातून पाकिट काढलं आणि हॉटेलवाल्याला म्हणालो, जेवण छान होतं, किती बिल झालं? बिल नको साहेब, हॉटेलवाला म्हणाला. बिल नको? मी आश्चर्यानं विचारलं. का हो, बिल का नको? आज आम्ही बिल घेणार नाही. एक तर आज दिवाळीची आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. तुम्ही देवासारखे आलात आणि विचारलं, जेवण मिळेल काय? मग आम्ही तुम्हालाच सत्यनारायणचा महाप्रसाद म्हणून जेवायला वाढलं. त्यामुळे
बिल देऊ नका साहेब, हॉटेलवाला म्हणाला. अहो, आम्ही बिसलरीच्या 3 बाटल्या घेतल्यात, त्याचे तरी पैसे घ्या, मी त्यांना म्हणालो. अहो, आज पाण्याचे पैसे मी घेतले तर मला पाप लागेल. एवढे जेवण तुम्हाला वाढायचे आणि पाण्याचे पैसे घ्यायचे? मला शोभत नाही साहेब, हॉटेलवाला म्हणाला. ठीक आहे, थँक यू, असे म्हणून आम्ही बाहेर पडत असताना त्याचा आवाज मागून आला, पुन्हा या साहेब. इतका प्रवास केला, इतक्या ठिकाणी राहिलो, इतक्या ठिकाणी जेवलो, पण असा पाहुणचार आम्हाला कुठंच भेटला नाही. धन्यवाद.